सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। एच बुद्धा अतीताच ये च बुद्धा नागता पचुपन्नाच ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा। एच धम्मा अतीताच ये च धम्मा नागता पचुपन्नाच ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा। ये च सङ्घा अतीताच ये च सङ्घा नागता पचुपन्नाच ये सङ्घा अहं वन्दामि सर्वदा। महान करुणिक महामनिंद्र शास्ता तथागत सम्यक संबुद्ध पवित्र सद्धम्म आणि पवित्र पावन शावक संघ या महान अशा तीन रत्नाला त्रिवार अभिवादन करतो। बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सद्धम्माच्या क्रांतीमध्ये जीवन मी समर्पित करतो। वंदनीय श्रद्धेय पितातुल्य गुरुवर्य पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांच्याही प्रति त्रिवार अभिवादन। श्रद्धेय पूज्य भदंत डॉक्टर इंदवंशजी महास्तवीर यांच्याही प्रति त्रिवार अभिवादन। सबरमचारी बंधू पूज्य भिक्खू रेवत बोधीजी श्रद्धेय श्रावणी संघ आज या ठिकाणी 10 दिवसीय श्रावणी शिबिराच्या समारोपाच्या अनुषंगाने आयोजित धम्मप्रसिद्धीच्या निमित्ताने सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्धोपासक उपासिका या कार्यक्रमाचे सर्व आयोजक संयोजक मंडळी आपल्या सर्वांच्या प्रति अनंत अशा मांगल्याची कामना करतो। गेल्या अनेक वर्षापासून सुंदर असा उपक्रम आपण आपल्या गावामध्ये आयोजित करत आहात। सातत्याने पूज्य भिक्खू संघाची सेवा आपण करत आहात। पूज्य भंतरीची धम्मदेशना खऱ्या अर्थाने सातत्याने आपण 10 दिवसापर्यंत ऐकत आहात। खरं तर सर्वप्रथम मी या सनपुरी गावातील सर्व महिला मंडळ आणि आयोजक संयोजक मंडळीचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो। आपण सर्वांनी सुद्धा आलेल्या बाहेरच्या लोकांनी सुद्धा आपण त्यांचं जोरदार एकदा टाळ्या वाजवून स्वागत करावं की निश्चितच अत्यंत चांगला आणि स्तुत्य उपक्रम या ठिकाणी ते राबवतात। आता अनेक ठिकाणी आपण पाहतो धम्म परिषदा होतात, परंतु त्यामध्ये भंतरीचा धम्मदेशना कमी, धम्मदेशनेला कमी लोक, परंतु गाण्याला मात्र प्रचंड लोक असतात। 2 धम्मदेशना सुद्धा होत नाहीत, लोक ऐकत नाहीत, परंतु या गावामध्ये मात्र श्रावणी शिबिराच्या माध्यमातून 10 दिवस निरंतर आपल्याला धम्मदेशना ऐकायला मिळते। मला वाटते 2 वर्षापूर्वी आपल्या गावामध्ये आलो होतो आणि सायंकाळच्या वेळेला मी धम्मदेशना आपल्याला दिली होती। म्हणजे दररोज संध्याकाळी वेगवेगळ्या भंतेजींना आपण आमंत्रित करून आपण 10 दिवस आपण नेहमी
आपण ही धम्मदेशना ग्रहण करून खऱ्या अर्थाने धम्म समजून घेण्याचा एक चांगला सुंदर असा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो, तर निश्चितच माणसामध्ये किती जरी अज्ञान असलं, किती जरी माणूस अडाणी असला, परंतु एखाद सातत्याने जर आपण त्याला मारा केला, सातत्याने जर आपण त्या ठिकाणी त्याच्यावर जर आघात करू लागलो, तर निश्चितपणे त्याला वळण आल्याशिवाय राहत नाही. बघा, एक दगड किती कणखर असतो. जेव्हा आपण विहिरीवर आडावर पाणी भरायला जातो पोहऱ्याने, दोरी साधी असते, परंतु बार बार दोरी त्या दगडावर घासल्यामुळे त्या दगडाला सुद्धा चोपडात तेल त्या ठिकाणी आकार मिळतो. कशामुळे? सातत्याने दोरी घासल्यामुळे. आणि म्हणून अगदी आपण किती जरी अज्ञानी असलो, आपण किती जरी विकाराने भरलेले असलो, परंतु जर हा प्रयत्न आम्ही सातत्याने करू लागलो, जर नेहमी आम्ही धम्मदेशना ग्रहण करू लागलो, सातत्याने जर आम्ही धम्मदेशना ग्रहण करू लागलो, तर निश्चितपणे खऱ्या अर्थाने एक ना एक दिवस आमच्यातलं अज्ञान ही दूर झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आहे. आदरणीय गुरुवर्यांनी आशावाद व्यक्त केलाय. भंतजी म्हणाले की आम्ही जे काम केलंय, त्यांचे खडतर प्रयत्न केले, जे भंतजीनं बीज रोवलेले आहेत, जे रोपटे लावलेले आहेत, त्याचा वृक्ष आता होत आहे, होताना दिसत आहे आपल्याला. भंतेजी नेहमी आशावादी असतात. तो आशावाद बाबासाहेब आंबेडकरांनी आणि भगवान बुद्धांनी आमच्यामध्ये पेरलाय. आम्ही सुद्धा सदैव आशावादी असलं पाहिजे. आम्ही कधीही निराशावादी नाही झालं पाहिजे. आम्ही नकारात्मकता नाही ठेवली पाहिजे. किती जरी अज्ञान असलं तर एक दिवस निश्चितपणे चांगल्या कामाला, चांगल्या झाडाला फळ येतं, हा भाव आमच्या मनामध्ये असला पाहिजे. परंतु आम्ही सातत्यानं प्रयत्नशील असलं पाहिजे आणि प्रयत्न करण्याची आम्ही तयारी ठेवली पाहिजे. प्रशिक्षणाची तयारी आम्ही सातत्याने ठेवली पाहिजे. गेल्या 5-4 वर्षापासून या समाजाने एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आणि त्याच्यामध्ये सातत्य आहे याचा मला मनस्वी आनंद होतो आहे. हे सातत्य टिकवणं अत्यंत महत्वाचं आहे. सातत्य असलं पाहिजे माणसाच्या कामामध्ये. सातत्य जर माणसाच्या कामामध्ये असलं, निरंतरता जर माणसाच्या कामामध्ये असली, तर खऱ्या अर्थाने माणसाला त्यामध्ये यश प्राप्त होते. निरंतरता ही सफलता की कुंजी है. कामाची निरंतरता, कंटिन्युटी जी आहे ते खऱ्या अर्थाने आम्हाला यशाकडे घेऊन जाते. मला एक आमच्या गुरुजीचं उदाहरण आठवलं. एक राजा होता. त्या राजाला लय नाद होता, छंद होता. आता बापा नाद काय कमी नसतात, आपल्याला काही कमी नाद नसतील. कुणाला कशाचा नाद, तो कुणाला कशाचा नाद, कुणाला भांडायचा नाद, कुणाला बोलायचा नाद, कुणाला नाचायचा नाद, कुणाला खायचा नाद, तो कुणाला पियायचा नाद, तो कुणाला कशाचा नाद, कुणाला बाईचा नाद, तो कुणाला भावाचा नाद, तो कुणाला कशाचा नाद, कुणाला लबाड बोलायचा नाद, कुणाला लबाड्या चोऱ्या चपाट्या करायचा नाद, कुणाला कशाचा नाद. असे नाद असणारी माणसं असतात. परंतु त्या काळामध्ये तो राजा होता. त्या राजाला नाद होता. तो राजाला नाद स्पर्धा घेण्याचा होता. वेगवेगळ्या प्रकारच्या तो स्पर्धा घ्यायचा. त्याला लय भारी छंद होता. काही लोकांना शिक्षणाचा नाद असतो, काही लोकांना वाचण्याचा नाद असतो, काही लोकांना गाण्याचा नाद असतो. त्याला छंद होता तो स्पर्धेचा. तो आपल्या राज्यामध्ये विविध स्पर्धा घ्यायचा. त्याला एकदा वाटलं की आपण काहीतरी वेगळी स्पर्धा घेतली पाहिजे. मग काय घ्यावी, तर त्या ठिकाणी प्रधानानं सुचवलं की आता आपण बकरी स्पर्धा घ्यायची. बकरी स्पर्धा, शेळीची स्पर्धा घ्यायची. म्हणे कसली स्पर्धा घ्यायची, म्हणे काही नाही, हिरव्या गवताची पेंडी. ज्या शेळीनं, ज्या बकरीनं हिरव्या गवताच्या पेंडीला तोंड लावलं नाही, तर त्याच्या मालकाला 10,000 सोन्याच्या मोहरा द्यायच्या. अशी स्पर्धा. राजानं प्रमाण सोडलं. प्रधानानं सगळीकडे दौंडी पेट टमटम डमडम ऐका हो ऐका. आणि अशा प्रकारे स्पर्धा ठेवलेली आहे. ही तारीख ठरली आणि मग त्या तारखेपासून लोकांनी आपल्या बकरीला ट्रेनिंग देणं चालू केलं. कोणी त्या बकरीला इतकं खाऊ घालायचं, इतकं खाऊ घालायचं. स्पर्धेचा वेळ आला. हजारो लोक जमले, हजारो शेळ्या आल्या, हजारो बकऱ्या आल्या. राजा बसलाय, प्रधान बसला, सगळे लोक बसले, हजारो लोक बसले.
दारामध्ये द्वारपाल, हातामध्ये हिरवी गार गवताची लसलशीत पेंडी घेऊन उभा आहे. स्पर्धा सुरू झाली. ज्या ठिकाणी तो द्वारपाल उभा टाकलेल्या हातामध्ये गवताची लसलशीत पेंडी घेऊन, त्या ठिकाणाहून प्रत्येकाने यायचं आपली शेळी घेऊन. आणि त्या दारातून जात असताना जर त्या शेळीनं त्या गवताला तोंड नाही लावलं तर तो जिंकला. आता सांगा, शेळीची जात हिरवं दिसलं, लसलशीत, किती जरी खाऊ घातलं त्या पेंडीला सोडल का? हिरवं दिसलं की मचकन तोंड लावते. अनेक लोकांनी आपापल्या शेळींना भरपूर खाऊ घातलं, पोट भरून आणलं, परंतु जेव्हा ती शेळी त्या द्वारपालाच्या त्या ठिकाणी यायची, त्या हिरव्या गवताच्या पेंडीला बघायची, मचकन तोंड लावायची. त्या गवताच्या पेंडीला बघायची आणि मचकन तोंड लावायची. हजारो शेळ्या आल्या, कारण जात शेळीची, जात शेळीचे. तुम्ही कितीही खाऊ घाला, म्हणतात ना, दिवसभर चरते म्हणतात, पोटच भरत नाही तिचं. किती खाऊ घाला, आसक्ती असते ना, हिरव्याच्या प्रती आसक्ती असते. हजारो शेळ्या आल्या, हजारो शेळ्या आल्या. आलेली प्रत्येक शेळी त्या हिरव्या गवताला तोंड लावायचे. तो माणूस आणि ती बकरी हरून जायची. शेवटची बकरी आली, तिचा मालक आलाय, द्वारपाल उभा आहे. आता सगळ्यांचं लक्ष बकरीवर. शेवटच्या हिरवी गार गवताची लसलसीत पेंडी आहे. बकरी आली. शेवटी जात बकरीची, शेवटी जात शेळीची. इकडून द्वारपाल उभा आहे, हातामध्ये गवताची पेंडी आहे, मध्ये शेळी आहे, बाजूला तिचा मालक आहे. शेळी आली, गवताकडे पाहिलं, पुन्हा मालकाकडे पाहिलं, शेवटी जात शेळीची. पुन्हा गवताकडे पाहिलं, पुन्हा मालकाकडे पाहिलं, पुन्हा गवताकडे पाहिलं, पुन्हा मालकाकडे पाहिलं, पण तिनं काही त्या गवताच्या पिंडीला तोंड लावलं नाही. ती जिंकली. तो मालक जिंकला. 10,000 सोन्याचा मालक झाला. राजाने स्टेजवर बोलावलं, पण तू राजाने सांगितलं, तू जिंकलास, तुला तुझं बक्षीस मिळेल, याच्याबद्दल वाद नाही, परंतु तुला अगोदर उत्तर द्यावं लागेल की या बकरीनं या गवताच्या पेंडीला तोंड लावू नये. म्हणून तू अशी कोणती ट्रेनिंग दिली तुझ्या बकरीला की जिनं तोंड लावलं नाही? एवढं उत्तर सांग आणि तुझं बक्षीस घेऊन जा. कारण जात शेळीची बापा. लोकांनी इतकं खाऊ घातलं होतं, प्रत्येकाने आपल्या शेळीला इतक्या ट्रेनिंगा दिल्या, पण आली प्रत्येक शेळी की मचकन तोंड लावायची. आली शेळी की मचकन तोंड लावायची. जात शेळीची बापा. आसक्ती सुटणं सोपं नाही, भाव मनातला सुटणं सोपा नाही. तू असं काय केलं म्हणे, अशी कोणती ट्रेनिंग दिली की त्या ठिकाणी तिनं तोंड नाही लावलं? तो म्हणे, महाराज काय नाही म्हणे, मी एकच काम केलं म्हणे महिनाभर. म्हणे कोणतं काम केलं? म्हणे माझ्या शेळीच्या पुढे मी रोज हिरवीगार गवताची पेंडी घेऊन उभं टाकायचो. माझ्या शेळीच्या पुढे रोज हिरवीगार गवताची पेंडी घेऊन मी उभं टाकायचो म्हणे. आणि तिनं त्या शेळीनं त्या गवताच्या पेंडीला तोंड लावलं रे, एक फटका द्यायचो म्हणे, एक फटका द्यायचो म्हणे. आणि फटका दिला की तोंड वाकडं करायचे. मग 1 महिनाभर फटक्याचं ट्रेनिंग दिलं म्हणे. 1 महिना तिला फटके दिले. आता तिला फटके खाऊन खाऊन म्हणे आता सवय लागली. म्हणून जेव्हा ती इथे आली तेव्हा हातामध्ये द्वारपालाच्या गवताची पेंडी आहे, इकडून मालक आहे. तिला माहित की इकडं तोंड लावलं इकडून फटका बसते. खायला तर भेटत नाही, पण फटका मात्र बसते. बाप्पा, फटका खाण्यापेक्षा तोंड न लावलेलं बरं. बस महाराज म्हणे, एवढंच मी काम केलं, फटके द्यायचं काम मात्र मी केलं म्हणे. आणि म्हणून तिची जी हिरव्याच्या प्रती जी आसक्ती होती तोंड लावायची, दिसलं की मचखन तोंड लावायचं, ही जी आसक्ती तिची होती, ती आसक्ती फटके हाणून हाणून त्या ठिकाणी नष्ट झाली. बरे बांधवांनो, ज्या प्रकारे त्या शेळीला
हिरव्याच्या प्रती, हिरव्या गवताच्या प्रती आसक्ती असते, ते तुटणं अवघड असते. असते का? तुमच्या सगळ्याकडे शेळ्या असतील ना, आता तुम्ही गावकरी माणसं, एकदा तरी तुम्ही शेळ्या घेतल्या असतील. जसं त्या शेळीचं तसं या माणसाचं आहे. या मानवाला, या माणसाला अज्ञानाच्या प्रती आसक्ती असते. त्यांना कितीही ज्ञान द्या, त्याला कितीही सांगा, कितीही समजावा, बघा कितीही भाषण द्या, कितीही प्रवचन द्या, आपल्या डोक्यातलं अज्ञान जातं का? आपल्या डोक्यातलं कर्मकांड जाते का? आपल्या डोक्यातली अंधश्रद्धा जाते का? आमच्या लोकांना अंधश्रद्धेच्या प्रती आसक्ती आहे, कर्मकांडाच्या प्रती आसक्ती आहे, स्वार्थीपणाच्या प्रती आसक्ती, मोह मायेच्या प्रती आमच्या मनामध्ये आसक्ती आहे. आमच्या मनामध्ये छिपकाव आहे. काही केल्या ते तुटत नाही. परंतु कारण जात माणसाचे हे, सगळ्या प्राण्याचा अंत लागू शकला बापा, पण माणसाचा अंत नाही लागू शकला. साऱ्या प्राण्याचा अंत लागला. हा प्राणी विषारी आहे, हा प्राणी बिनविषारी आहे, हा डसरा आहे, हा चावरा आहे, हा लात मारतो, हा चावतो. प्रत्येक प्राण्याकडे बघून आपण सांगू शकतो, पण माणसाच्या तोंडाकडे बघून सांगू शकतो का की ही विषारी आहे, हा बिनविषारी आहे? सांगू शकतो का? नाही बापा. याच्या पोटात एक, याच्या ओटात दुसरं, याच्या दिमागात तिसरं, याच्या वागण्यात चौथंच असते. हे कधी काय बोलल आणि कधी उलट फिरल, कधी उलट फिरून ढसल आणि कधी गोड बोलून आपलाच काटा काढील, खाल्लेल्या ताटामध्ये कधी घाण करल, सांगता येत नाही. अशी माणसाची जात. कधी बदलल सांगता येत नाही. आसक्ती आहे अज्ञानाची. परंतु भगवान बुद्धाने आणि आता आमच्या गुरुजीने सांगितल्याप्रमाणे आशावाद आहे, निराशा नाही आहे. जर या समाजाला, जर या माणसाला नेहमी 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 जर ज्ञानाचे फटके जर बसू लागले, तर एक ना एक दिवस या लोकांची आसक्ती त्या शेळीप्रमाणे नष्ट झाल्याशिवाय राहणार. आणि हे फटके गेल्या 10 दिवसापासून दरवर्षी रोज संध्याकाळी फटके आणि शेवटच्या दिवशी तर फटकेच फटके. हे फटके जर बार बार आम्हाला बसू लागले, हे फटके जर बार बार आम्हाला बसू लागले, तर एक ना एक दिवस आमच्यातली जी आसक्ती आहे ना अज्ञानाची, स्वार्थीपणाची, ती नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ते फटके द्यायचं काम आम्हाला करावं लागतं. निश्चितपणाने तुमच्यातलं अज्ञान नष्ट करण्यासाठी, तुमच्यातली अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी, तुमच्यातला स्वार्थी भाव नष्ट करण्यासाठी, तुमच्यातला कपटी भाव नष्ट करण्यासाठी या ठिकाणी हे फटके द्यावे लागतात. पण हे फटके देण्याचा कार्यक्रम करण्यासाठी या नाद असणाऱ्या लोकांची आवश्यकता आहे, की यांना नाद असला पाहिजे की हा फटक्याचा कार्यक्रम आयोजित करायचा. तर म्हणून निश्चित त्या राजाप्रमाणे या अशा प्रकारे स्पर्धांचा आणि अशा प्रकारे या कार्यक्रम घेण्याचा नाद आणि छंद इथल्या लोकांना आहे. निश्चितपणे गेल्या 5-4 वर्षापासून हे लोक एक चांगला प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून धम्माची चळवळ आपल्या गावामध्ये सुरू आहे. निश्चितपणे याचा आनंद आहे. या माध्यमातून का होणार निरंतर जर आम्हाला धम्म आम्ही ऐकू लागलो, धम्म आम्ही श्रवण करू लागलो, तर एक ना एक दिवस माणसामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, बदल झाल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद आमच्या मनामध्ये आहे. बांधवांनो, आम्हाला फटके बसलेत, मग आमच्यामध्ये काय परिवर्तन झालं? 10 दिवसापासून फटके बसले, 10 वर्षापासून फटके बसायला लागले, तर आमच्यामध्ये कोणतं परिवर्तन यायला पाहिजे? कोणता भाव आमच्यामध्ये यायला पाहिजे? कोणता सुधार आमच्यामध्ये यायला पाहिजे? आम्ही काय करायला पाहिजे आणि आम्ही काय नाही करायला पाहिजे? आता याचं आत्मचिंतन आम्ही केलं पाहिजे. बघा, आपण एकमेकांना आता उपासक म्हणून घेतो, बोलता नाही म्हणतो सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिकांना. आपण असं उपासक म्हणतो एकमेकांना, आम्ही म्हणतो, माईक मधून उपासकही म्हणतात, परंतु खऱ्या अर्थाने उपासक कुणाला म्हणतात? उपासक कोण आहे? कुणाला उपासक म्हणावं? तर भगवान बुद्ध म्हणतात की केवळ अंगावरती पांढरे कपडे घातले म्हणजे उपासक आहे का? किंवा रोज विहारामध्ये येतो म्हणून तो उपासक आहे का? किंवा लय मोठं दान देतो म्हणून तो उपासक आहे का?
वंदामी म्हणते जोराड म्हणतो म्हणजे उपासक आहे का? किंवा लय गोड गळ्याड वंदना म्हणतो म्हणजे उपासक आहे का? नाही. केवळ वंदना म्हणून उपासक नाही, केवळ विहारामध्ये येतो म्हणून तू उपासक नाही, केवळ दान देतो म्हणून तू उपासक नाही, केवळ अंगावर पांढरे कपडे घालतो म्हणून उपासक नाही, केवळ तो लय भारी प्रवचन बसून शांतपणे ऐकतो म्हणजे उपासक नाही. तो उपासक कोण आहे? उपासक कोण आहे? उपासक कोणाला म्हणतात? उपासक कोण असतो? कोण असतो उपासक? तर भगवान बुद्ध म्हणतात, ज्या व्यक्तीमध्ये, ज्या माणसामध्ये 4 सद्गुण असतात, ज्या माणसामध्ये 4 सद्गुण असतात, त्याच व्यक्तीला, त्याच माणसाला, त्याच बाईला उपासक किंवा उपासिका असं म्हणतात. ज्याच्यामध्ये 4 गोष्टी असतात. त्या 4 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? की कोणत्या 4 गोष्टी तुमच्यामध्ये आल्यावर तुम्हाला उपासक किंवा उपासिका म्हणता येते? माहित आहे का तुम्हाला? बापा मुकेश आहे तर आहे म्हणा, नाही तर नाही म्हणा. आहे का माहित? नाही. त्या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. श्रद्धापूर्वक तुम्ही ग्रहण करा. त्या 4 गोष्टी जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही उपासक म्हणून घेण्यास पात्र आहात. तुम्ही उपासक आहात. जर त्या 4 गोष्टी तुमच्यात नसतील तर तो आणण्याचा प्रयत्न करा आणि खऱ्या अर्थाने उपासक बनण्याचा प्रयत्न करा. कोणत्या 4 गोष्टी? बघा, त्या 4 गोष्टी मी सांगणार आणि मी थांबणार, कारण मला पुढे जायचंय, काम आहे. शेवटी मग बनते इंदवंसाची धम्मदेशना देतील आणि हा कार्यक्रम संपेल. या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगेन. श्रद्धापूर्वक आपण त्या 4 गोष्टी ग्रहण करा. तथागत भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये आम्ही आलो. बाबासाहेबांनी आम्हाला हा बुद्ध धम्म दिला. आता या धम्मामध्ये जर तुम्हाला परिपक्व व्हायचं असेल तर या 4 गोष्टी तुमच्यामध्ये न गरजेच्या आहेत. तर आम्ही उपासक म्हणून घेण्यास पात्र आहोत. तर या धम्मामध्ये उपासक जर स्वतःला म्हणून घ्यायचा असेल, उपासक तुम्हाला बनायचं असेल, धम्माचा खरा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल, खऱ्या अर्थाने जर तुम्हाला बुद्धाला पाहायचं असेल, खऱ्या अर्थाने तुम्हाला बुद्ध जर पावन करायचं असेल, खऱ्या अर्थाने संघाची महत्ता तुम्हाला समजून घ्यायची असेल, तर तुमच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आली पाहिजे, सगळ्यात पहिला गुणधर्म आला पाहिजे, सगळ्यात पहिला गुण आला पाहिजे. आणि त्या उपासकातल्या पहिल्या गुणांचं नाव आहे श्रद्धा. काय नाव आहे? काय नाव आहे? श्रद्धा. जेव्हा मी तुम्हाला बोलतो तेव्हा मला बोलत जा. जेव्हा काही विचारतो तेव्हा मला सांगत जा. आता काय होतं माहित आहे? एक शायर कहता है, अगर जिंदा हो तो जिंदा नजर आना जरुरी है. अगर जिवंत असाल तर आम्ही जिवंत आहो असं दिसलं पाहिजे. आता एखाद्या मुर्द्याला किती जरी हलवलं, उठ बापा उठ बापा उठ बापा, नाही उठला तर त्याला काय समजवतो आपण? गेलं गेलं. मग मी तुम्हाला काही विचारलं तुम्ही काहीच म्हणा, मुकेच बसता, तर मला काय वाटल? मी मुर्द्याला तर बोलणार झालोय. जिवंत माणसं लगेच काही विचारेल पटकन सांगायचं काय काय. मग पहिला गुण कोणता? पहिला गुण कोणता? श्रद्धा. हाय, जिवंत आहे, जिवंत आहे, हायत हायत. तर असे जिवंत राहा, बोललो तर सांगत राहा. निश्चितपणाने या 4 गोष्टी समजून घेऊया. तर उपासकातला पहिला सद्गुण आहे, त्याचं नाव काय आहे? श्रद्धा. आता श्रद्धा म्हणजे काय हो? श्रद्धा कशाला म्हणतात? श्रद्धेचा समानार्थी शब्द काय आहे? श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे तुमची पोरगी नाही किंवा ती श्रद्धा कपूर नाही. श्रद्धा म्हणजे काय? तर मराठीमध्ये अर्थ, श्रद्धा म्हणजे विश्वास. श्रद्धा म्हणजे काय? विश्वास. आता ही श्रद्धा कोणावर ठेवतो? जर तुमची श्रद्धा बुद्धावर आहे याचा अर्थ काय? तुमचा विश्वास बुद्धावर आहे. तुमची श्रद्धा धम्मावर आहे याचा अर्थ तुमचा विश्वास धम्मावर आहे. तुमची श्रद्धा पूज्य भिक्खू संघावर आहे याचा अर्थ तुमचा विश्वास भिक्खू संघावर आहे. आता ज्या व्यक्तीच्या, ज्या माणसाच्या मार्गाने तुम्हाला जायचं आहे त्या मार्गावर किंवा त्या माणसावर तुमचा विश्वासच नाही
तर काय तुम्हाला तो मार्ग कळेल? काय तो धम्म कळेल? काय त्या भिक्खू संघाची मता कळेल? काय कळेल का? जर त्याच्यावर विश्वासच तुमचा नाही. आता उदाहरण जर तुम्हाला सांगितलं, तुम्ही बिमार पडलात आणि तुम्हाला दवाखान्यात जायचं आहे, तुमचा घरेलू डॉक्टर आहे आणि ते डॉक्टर लय भारी आहे, लय हुशार आहे, लय ट्रीटमेंट भारी देते, लगेच बिमारी दुरुस्त होते. आणि त्या डॉक्टरकडे तुम्ही गेले, त्यानं गोळ्या दिल्या, त्यानं औषध दिलं, त्यानं सगळं काही दिलं, पण जर त्या डॉक्टरवर तुमचा विश्वासच नाही तर गोळ्या त्याच्या खासाल का? आणि त्याच्या दिलेल्या गोळ्या खाणारच नाही तर बिमारी दूर होईल का? बिमारी दूर झालीच नाही तर दुःख हलकं होईल का? जर दुःख हलकं व्हायचं असेल तर बिमारी दूर होणं गरजेचं आहे. जर बिमारी करायची असेल तर औषध खाणं गरजेचं आहे. जर औषध खायचं असेल तर त्या औषध देणाऱ्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. नाही बापा कशा गोळ्या दिल्या की मारते की काय, मरते की काय खाऊन, असं जर म्हणलं, शंका जर घेतली तर गेला, फायदा नाही. डॉक्टरची किती जरी भारी डिग्री असली, किती जरी भारीचं औषध असलं, पण त्याच्यावर विश्वासच नाही ना. म्हणून तुम्ही भगवान बुद्धाची कितीही वंदना करू लागले, तुम्ही बुद्धाची कितीही गुणगान करू लागले, तुम्ही किती बुद्ध बुद्ध रात्रंदिवस म्हणू लागले, किती बुद्धाच्या मूर्त्या आणू लागले आणि किती बुद्ध विहार बांधू लागले, पण जर त्या बुद्धावर तुमचा विश्वासच नसेल तर हा सगळा खटाटोप कोण्या कामाचा? त्या बुद्धावर तुमचा विश्वासच नाही तर हा खटाटोप कोण्या कामाचा? हे प्रवचन ऐकण्यासाठी लाखो रुपये तुम्ही खर्च करू लागले, मंडप टाकू लागले, बोलवू लागले, पैसा खर्च करू लागले, मेहनतीचा पैसा खर्च करू लागले, तर का धम्म ऐकण्यासाठी लांबून लांबून भिक्षुक बोलू लागले, त्यांना एवढा पैसा खर्च करू लागले धम्म ऐकण्यासाठी. पण जो धम्म ऐकण्यासाठी तुम्ही एवढा खटाटोप करू लागलात, उन्हातानामध्ये या ठिकाणी सगळे काम धंदे सोडून तुम्ही बसला जो धम्म ऐकण्यासाठी, पण त्या धम्मावर जर तुमचा विश्वासच नसेल, याच्या तत्वावर आणि याच्या गुणावर, तर मग हे ऐकून बसून एवढा खटाटोप करून काय फायदा? वर्षानुवर्ष पार्ट्या घड्यावर पाणी आहे का नाही? वर्षानुवर्ष जरी तुम्ही केलं, 100 वर्ष जरी हे काम केलं आणि जीवनभर जरी असेच ऐकत बसले, पण जे ऐकायलो धम्म त्या धम्मावर विश्वासच नाही आमचा. आता ज्यांच्या मुखातून धम्म आम्ही ऐकू लागलो, ज्यांचं स्वागत करायलो, ज्यांना वंदन करायलो, ज्यांना दान द्यायलो, ज्यांच्या समोर बसून जे वर बसले त्यांच्या खाली बसून त्यांचं पाया पडून वंदन करून त्यांचा आदर करून गौरव करून ज्यांच्या मुखातून तुम्ही हा धम्म ऐकत आहे, तो म्हणजे भिक्खू संघ, तो म्हणजे भिक्खू संघ. आता या संघावर आमचा विश्वास नाही तर मग यांनी किती जरी सांगलं तुम्हाला, डोकं फोडू फोडू, पण यांच्यावर विश्वास तर पाहिजे ना. यांच्या बोलण्यावर परिणाम कधी होतो? विश्वास ठेवल्यावर. मग तो बुद्धावर असो, धम्मावर असो का भिक्खू संघावर असो, विश्वास पाहिजे ना. त्या विश्वासालाच काय म्हणतात? श्रद्धा. ते श्रद्धा तुमच्यामध्ये पहिल्यांदा आली पाहिजे. पहिला गुण उपासकाचा, तुम्ही श्रद्धावान बनले पाहिजे, म्हणजे तुम्ही विश्वासू बनलं पाहिजे. बुद्धावर, धम्मावर, संघावर तुमचा विश्वास असला पाहिजे. याच विश्वासाला पुढे चालून म्हणतात निष्ठा, की बुद्धावर, धम्मावर, संघावर तुमची निष्ठा असली पाहिजे. याच विश्वासाला, याच निष्ठाला पुढे जाऊन म्हणतात आस्था. या त्रिरत्नावर तुमच्या मनामध्ये आस्था असली पाहिजे. यालाच पुढे जाऊन म्हणतात अंतर्मनाचा पवित्र भाव. मनातला भाव, तो भाव तुमचा बुद्ध धम्म संघावरती असला पाहिजे. यालाच इतर धम्माच्या भाषेमध्ये म्हणतात भक्ती. या बुद्ध धम्म संघावर तुमची काय पाहिजे? भक्ती पाहिजे. मनात तो भाव पाहिजे या बुद्ध धम्म संघाच्या प्रती. आमच्या मनातच भाव नाही तर हे बुद्ध धम्म संघ कसा पावेल आम्हाला? पण बघा संत तुकडोजी महाराज म्हणतात, मनी नाही भाव म्हणते देव मले पाव. मनी नाही भाव म्हणते देव मले पाव. देव अशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. तुकडोजी महाराजांचं कीर्तन. आम्हाला कीर्तन ऐकायची सवय झाली, तुम्हाला ऐकायची सवय झाली, पण कीर्तनानं भलं होत नाही. त्यांनी सांगितलं महाराजांनी की मनात तुमचा भाव असला पाहिजे. मनात तुमचा भाव असेल तर तुम्हाला बुद्ध पावेल. आम्हाला बुद्ध का पावत नाही?
आम्हाला धम्म का पावन होत नाही, आम्हाला संघ का पावन होत नाही? कारण आमच्या मनात तो पाहिजे तसा भाव नाही, तो विश्वास नाही, ती भक्ती नाही, ते आस्था नाही, ते निष्ठा नाही. ती आस्था निष्ठा भक्ती आमच्यामध्ये असली पाहिजे, तो अंतर्मनातला भाव आमच्यामध्ये असला पाहिजे. म्हणून पहिला गुण या लोकातला कोणता असेल तर तो म्हणजे श्रद्धा आहे. म्हणून तुम्ही श्रद्धावान बनला पाहिजे. जेव्हा तुम्ही श्रद्धावान बनता म्हणजेच बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नावर तुम्ही विश्वास ठेवता, निष्ठा ठेवता. आणि विश्वास जेव्हा तुम्ही ठेवायला लागता तेव्हा बुद्धाला खऱ्या अर्थाने अंतर्मनातून वंदना करायला लागता, धम्माला खऱ्या अर्थाने अंतर्मनातून अंतःकरणातून तुम्ही ऐकायला लागता. आणि जेव्हा अंतःकरणातून मनातल्या अंतरी भावातून जेव्हा धम्म श्रवण करता तेव्हा धम्म मनोपटलावर पोहोचतो, मनोपटलावर धम्म पोहोचतो. मनोपटलावर बुद्धाचं नाव बोललं जातं, मनोपटलावर भिक्खू संघाच्या प्रती आपल्या मनामध्ये आस्था निर्माण होते. आणि जेव्हा ही आस्था अशा प्रकारे दृढ व्हायला लागते, ही श्रद्धा दृढ व्हायला लागते, तेव्हा ही श्रद्धा केवळ श्रद्धा नाही राहत, केवळ श्रद्धा नाही राहत, तर श्रद्धा अधिक गंभीर रूप धारण करते. एकदा तुम्ही जर बुद्ध आणि धम्म ग्रंथ वाचला असेल तर त्या ग्रंथामध्ये एक आल्बक यक्षाचं उदाहरण आलं आहे. तो आल्बक यक्ष भगवान बुद्धाला प्रश्न करतो, हे भगवान, हे संसार म्हणजे दुःखाचा भांडार आहे, हे संसार म्हणजे दुःखाचा सागर आहे. ऐका नाही, दुःख सागर आहे की नाही संसार? आता आम्ही तर काय बापा ब्रह्मचारी माणसं, संन्यासी माणसं, संसाराचा काही ज्ञान तेवढं ज्ञान नाही. परंतु तुम्ही संसारामध्ये कोणी 50 वर्ष घातले, कोणी 60 वर्ष घातले, कोणी 40 वर्ष घातले, कोणाची हयात गेली, कोणाचा आता सूर्य डुबायला आला, कोणाचा मावळायला आला. खरं सांगा, संसार दुःखाचा सागर आहे का नाही? बापा मुकेच आहे, जिवंत आहे. नाना प्रकारचं दुःख आमच्या जीवनामध्ये आहे का नाही? कुणाला कशाचं दुःख तर कुणाला कशाचं दुःख. जर विचारलं तुम्हाला, बाबा सांगा बरं तुम्हाला दुःख आहे का नाही, तर प्रत्येक जण म्हणेल, बापा काय सांगावं आमचं दुःख तुम्हाला, न सांगलेलंच बरं. सोसलं तेवढं सोसाव, नाही सोसलं तर डोळे मिठाव, असं वाटते का नाही? काय सांगा वाटते कुणाला? नाना प्रकारचं दुःख आहे. एवढंच फरक आहे, कोणाला सहन होते तो कोणाला होत नाही, कोणाचं दिसते तर कोणाचं दिसत नाही, कुणाचं हलकं तर कुणाचं भारी, कुणाचं संपते तर कुणाचं संपत नाही. कोणाचं एक संपत्ती की लगेच दुसरं निर्माण होते, दुसरं संपलं की लगेच तिसरं निर्माण होते. कदरून गेलं माणूस. बघा किती दुःख आहे सांगायला गेलं. बघा आता जास्त महिला उपस्थित आहेत. लहानपणापासून बाया स्वयंपाक करतात. महिला जेव्हा बारकी पोरगी असते ना, छोटी, जिला कळत नाही, शिमडी असते, तेव्हापासून तिला स्वयंपाकाची सवय. तेव्हा अगोदर तिची प्रॅक्टिस कुठं असते? चिखलामध्ये. चिखलाच्या चपात्या, चिखलाच्या चुली, चिखलाचं लाटणं, चिखलाचं पातेलं, सगळं चिखलाचं सगळं. तिथून तिची सुरुवात होते बघा स्वयंपाकाची. तिथून तिची सुरुवात बघा कपडे धुयाची, भांडे घासायची, घरपूस झाडायची सुरुवात बघा. जेव्हा कळत नाही तेव्हापासून असते का नाही? तेव्हापासून बघा हे बायाचं सगळ्यात मोठं दुःख हे. इतक्या कदरतात बाया, हेच काम करू कधी बोलून दाखवता. माय म्हणतात उभा जन्म गेला, कपडे धुता धुता, भांडे धुता धुता हात गेले म्हणतात, स्वयंपाक करता करता जिंदगी गेली म्हणतात. आता सण होईना बा, लय झालं म्हणतात. काय भलतीची लोक सांगतात. बघा कसं दुःख बघा या संसाराचं. सकाळ झाले की उठा, तेच घर झाडा, तेच भांडे धुवा, तेच अंग भरवा, तेच अंग धुवा, आणि तेच भांडे घासा, आणि पुन्हा तेच भांडे भरवा, पुन्हा तेच अंगण झाडा, पुन्हा तेच सगळं करा,
पुन्हा उद्या सकाळी उठले की पुन्हा तेच झाडा, पुन्हा तेच पुसा, पुन्हा तेच भांडे भरवा, पुन्हा तेच भांडे धुवा, पुन्हा आज येतेन, उद्या येतेन, परवा येतेन, उठल्यापासून तेन, झोपेपर्यंत तेच, आणि जवानीपासून तेच, आणि लहानपणापासून तेच, आणि आता म्हातारं झालं तरी तेच, मराय टेकलो तरी तेच. तेच भांडे धुवा आणि तेच भांडे घासा, तेच कपड्याच्या घड्या करा आणि तेच कपडे मळवा, तेच बेडशीट धुवा आणि तेच बेडशीट घाण करा, तेच घर घाण करा आणि तेच घर धुवा. आहे का नाही? उठल्यापासून तेच, ते मरेपर्यंत तेच, झोपेपर्यंत तेच, तेच 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 करून बघा. तेच डोकं इचरा आणि तेच डोकं मुंगी करा, तेच सगळं करा, तेच अंग घासा, तेच अंग भरवा, तेच सगळं करा, तेच सगळं करा. उठल्यापासून तेच, उठल्यापासून तेच, तेच तेच करून करून कंटाळे बापा. आता कधी कधी बायला वाटते मरण तरी काऊन येणार झालं मला, कदरली वाटते बघा. काही काही बाया स्वयंपाक करून अशा कदरतात बघा. एका दिवशी असा कंटाळ येतो स्वयंपाकाचा बाईला की बाई काय करते, एकतर काहीच करत नाही, नाहीतर मग ते पटकन खिचडी टाकून देते. मग ते खाऊ वाटलं का, ते म्हणजे खिचडीच खाऊन केली आज, म्हणजे खाऊ वाटलं खाईन झोप तसाच उपाशी म्हणते. काय लय खाऊ वाटत तसं करून खाय म्हणते. आता मी आज काय करत नाही, कदरून जाते बाई. बघा तो उल्हासाला बाईला तर किती खायला करते, नाही तर कटकन खिचडी टाकून देते. उल्हासाला बाईला तर घरातले हाय ना तेवढे भांडे काढून धुते. जर आळसाला बाईला कदरली बाई तर 4 भांड्याला शिव्या देऊन आवाज करत धुते. उल्हासाला बाईला तर घरातला हाय ना तेवढे सगळे कपडे काढून धुते. आणि जर बाईला कामाचा कंटाळा आला, लय कदर आला तर 4 कपड्याला शिव्या देत देत होते. बघा तू, बघा तू. कारण त्या संसारामध्ये असं दुःख आहे, कुणाला पोरीचं, कुणाला पोराचं, कुणाला बायकोचं, कुणाला नवऱ्याचं, कुणाला सासूचं, तो कुणाला सासऱ्याचं, तो कुणाला डोळ्याचं, तो कुणाला नाकाचं, तो कुणाला कानाचं, तो कुणाला केसाचं, तो कुणाला पोटाचं, तो कुणाला मणक्याचं, तो कुणाला गुडघ्याचं, तो कुणाला बापा कशा कशाचं, नाना प्रकारचं दुःख. कोणाला शेळीचं, कोणाला म्हशीचं, कोणाला गाईचं, कोणाला कोंबडीचं, कोणाला कोंबड्याचं, तो कोणाला उकोंड्याचं, तो कोणाला शेजाऱ्याचं, कोणाला शेजारींचं. नाना प्रकारच्या दुःखामध्ये, दुःखाच्या सागरामध्ये आपण पडलो आहोत. कदरलाय जीव, याच्यातून कुठेतरी मुक्त व्हावं वाटते. असा दुःखाचा संसार आहे, असाही दुःखाचा सागर आहे, असा दुःखाचा भांडार आहे. मग तो अल्पक्ष म्हणतो, हे भगवान, हे संसार दुःखाचा सागर आहे, हे संसार दुःखाचे सागर आहे, हे दुःखाची नदी आहे. हे भगवान, या संसाराच्या सागरातून तरुण कसं जायचं? कोणता असा अंग आहे, कोणता असा भाव आहे, कोणती अशी नौका आहे की या दुःखाच्या संसारातून तरुण सुखाच्या किनाऱ्यावर पोहोचता येईल? तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, तुम्हा आमचे शास्ता तथागत सत्ताय ओघती तिरंग. श्रद्धा एक अशी नौका आहे, श्रद्धा एक अशी नौका आहे, श्रद्धा एक अशी होडी आहे की या होडीमध्ये जर तुम्ही बसलात, होडी म्हणजे जहाज, या जहाजामध्ये जर तुम्ही बसलात, कोणत्या? श्रद्धेच्या, श्रद्धेच्या जहाजात जर तुम्ही बसलात तर तुम्ही दुःखाचा सागर पार करू शकता. या दुःखाच्या सागरातून तरुण जाऊ शकता आणि सुखाच्या तीरावर तुम्ही पोहोचू शकता. सांगा बरं, असं कोणतं साधन आहे की तुम्ही या दुःखाच्या सागरातून तरुण जाल? काय दिसते का तुम्हाला संसारामध्ये की अमुक खाल्ल्यानं, तमुक खाल्ल्यानं, अमुक लेवल्यानं, तमुक घेतल्यानं, तमुक केल्यानं या तुमच्या दुःखातून तुम्ही मुक्त व्हाल? असं वाटते का तुम्हाला? आई उभा जन्म गेला तुमचा, काय वाटते? काय दिसते काय साधन? असं नाही. पण एक साधन असं आहे, एकच नौका अशी आहे आणि त्याचं नाव आहे श्रद्धा. श्रद्धाय ओघती तिरंग. श्रद्धेच्या नौकेमध्ये जर तुम्ही बसलात म्हणजे काय तर बुद्धावर, धम्मावर आणि पूज्य भिक्खू संघावर जर तुम्ही श्रद्धा ठेवली तर बुद्धाचे गुण, धम्माचे गुण, पूज्य भिक्खू संघाचे गुण हे तुम्हाला प्रभावित करतील. या बुद्ध धम्म संघावर तुम्ही विश्वास ठेवल्यामुळे या बुद्ध धम्म संघाची देशना तुम्ही ग्रहण करा. ही देशना तुम्ही ग्रहण केल्यामुळे, या बुद्ध धम्म संघावर तुमची श्रद्धा असल्यामुळे त्या देशनेला तुम्ही अंगीकाराल, की तुम्ही धारण कराल. आणि जो व्यक्ती बुद्ध धम्म संघाला, त्यांच्या गुणाला धारण करते, आत्मसात करते, त्याचं पालन करते, तर त्या ठिकाणी
तो कोणत्याही प्रकारे दुःख करत बसत नाही, तो शील पालन करतो, तो ध्यान करतो, तो सत्कर्म करतो, तो व्याकुळ होत नाही, तो स्वार्थातून बाहेर येतो, तो सत्याला धारण करतो, तो सत्याला स्वीकारतो, तो सत्याचा स्वीकार करून सत्याच्या मार्गाने जातो, तो व्याकुळ होत नाही. तो